मावशे खाली बस. सापडलेलं जिंक 4 घड्याळ 2 जुडवी 2 पैंजण काही रक्कम 1 टाळ 1 बार 2 मोबाईल मणी मंगळसूत्र 1 पाकिट आणि पर्स 1 चष्मे 3 या वस्तू सापडलेल्या आहेत. ज्याच्या असतील त्यांनी ओळख पटवून घेऊन जाव्यात. रंजना गांगुर्डे दिंडी नंबर 82 हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झालेले आहे. समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. उद्या बरोड येथे तळाचा विस्तार झालेला आहे मोठा. देवाचा तंबू ठोकल्यानंतर संस्थांची व्यवस्थापक जोगदार काही मंडळी तिथे जातील आणि त्या पद्धतीत तंबू ठोकायचे, त्या पद्धतीत तंबू ठोकून घ्यायचे. समाज आरतीच्या वेळेला कुणालाही त्रास समाजाला झाला नाही पाहिजे आणि आपला त्रास लोकांना नाही झाला पाहिजे अशा पद्धतीत तंबूची व्यवस्था करायची. फलटण मधून तळावरची काही वाहनं आहेत. ते कोलवीर सोनवडी वडले या वस्तीवरनं पिंपळाचा निघतील. हे पोलिसांनी शक्यतो आमच्या दिंडीवाल्यांच्या वाहनांना जास्तीत जास्त प्राधान्य द्या. कारण आम्ही सांगतोय या मार्गाने जायचंय, त्या मार्गाने काही ठिकाणी आपत्ती आहे, खड्डे आहेत. आमची वाहनं जी आहेत ती तुमच्या प्रमाणापेक्षा जास्ती वजन आहेत. पण एक तंबूचं वजन आमच्या नाणे म्हणलं तर 300-400 किलो असं 40-40 तंबू बसतात. त्यामुळे असा रस्ता असेल असाच आमच्या दिंडीवाल्यांना सांगा आणि आमचे सर्व दिंडीवाले तुम्हाला 100% सहकार्य करतील याची आम्ही समाज आर्थिक तुम्हाला ग्वाही देतो. टाळ्या वाजवू नका. एक विशेष महत्वाची सूचना आहे. जे आरतीच्या वेळेला किंवा समाजामध्ये जे ड्रोन फिरतात, हे ड्रोन कलेक्टरच्या आदेशाने किंवा ज्ञानसेवा पालखी सोळा प्रमुखाच्या ह्यांनी हे ड्रोन फिरले पाहिजेत. अन्यथा या ड्रोनची कुठल्याही वारकऱ्यांनी किंवा कुणी हानी केली तर जबाबदार कुणी राहणार नाही. पोलीस प्रशासन त्यांनी बाकीची दक्षता घेतलीच आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पण याचे सुद्धा त्यांनी आणखी कसोशीने परवानगी त्यांची देऊ नये. हे संस्थान कमिटीला विचारावं आणि जिल्हाधिकाऱ्याला विचारावं तरच त्यांची परमिशन जाहीर करा. आणि विशेष सूचना म्हणजे रस्त्याने चालताना ज्ञानदेवाप्रमाण जे प्रमाण येतं त्या प्रमाणाला शेवटपर्यंत थांबू नका, धावतं घ्या. कारण आपल्याला तुम्ही चालला की पाठीमागं ज्यांचं असतं त्यांना पळावं लागतं. काही म्हातारी माणसं आहेत, काल बघितलं परवाच्या दिवशी धाक लागते त्यांना पळताना. तर शक्यतो धावतं प्रमाण ज्ञानदेवाप्रमाण हे प्रमाण घ्या तुम्ही सगळ्यांनी, ही विनंती आहे. आणि शक्यतो काऊचे झेंडे असावेत. बऱ्याच ठिकाणी मला भगवे झेंडे दिसले
आणि विनेकर्याला शक्यतो भेटा धोतर असावं. सकाळी जवळजवळ 80% लोकांच्या नेहरू शर्ट भेटा आणि खाली लेंगा होता. असं असल्यास त्याचा विना काढून घेतला जाईल आणि योग्य ती त्याच्यावर कारवाई केली जाईल याची नोंद दिंडीवाल्यांनी घ्यावी. उद्या सकाळी 6 वाजता निघायचं. कोरड्याच काढून दाखविल्याशी अपार कविता शक्ती मिळवून मानव